माझं नाव रुक्मिणी विठ्ठल कांबळे, राहणार बेंद्री, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. त्यांचं कंबर दुखायची, परत काय ते त्रास व्हायचा, त्यामुळे सारखं दवाखाना असायचं. 4 दिवस दवाखान्यात जायचं, सलाईन लावायची. खर्च तर भरपूर झालाच आणि मग तरी पण आणि सुख पण नव्हतं, म्हणजे मानसिक स्वास्थ्य नव्हतं. आजारपण असल्यामुळे सारखं त्रास व्हायचा, घरात चिडचिड व्हायची, शांतता नसायची. डॉक्टर सांगत होते तात्पुरतं औषध गोळ्या द्यायचे, इंजेक्शन करायचे, सलाईन लावायचे आणि परत त्यातनं काम करताय म्हणून होते असं म्हणायचे. आयुर्वेदिक पण औषध घेत होतो आम्ही, पण ते सरळ वास्तू केल्यावर कुठं गेलं तेच आम्हाला समजलं नाही. दिशा बदलायला सांगितली, झोपण्याची वगैरे दिशा बदलायला सांगितली त्यांनी. तिथं झोपू नका, तुम्ही डोकं ह्या दिशेला करून झोपा पूर्वेला, असं सांगितलं. आता शांतता आहे, सगळं समाधान आहे. मी शेती करत होतो पूर्वी आणि आता पण शेतीच करतोय. पण पूर्वीचं उत्पन्न कसं आम्ही 10-15 एकरात पेकवायचं, पण ते काय तिथल्या तिथंच जायचं, पैसा राहायचा नाही, काय नाही. पण सरळ वास्तू केल्यामुळे आम्ही 4 एकरात करतो, ते समाधानानं खातो आणि 2 पैसे पण राहतात शिल्लक. पैसा येतोय आणि टिकतोय पण थोडा. घरातलं वातावरण पण शांत आहे. सरळ वास्तू केल्यामुळे आम्हाला ज्या मनात नसलेल्या गोष्टी त्या घडून जातात. सरळ वास्तूमुळं सहजासहजी घडून जातात किंवा असं अशक्य गोष्टी आम्हाला शक्य होतंय ते. म्हणून आम्ही दुसऱ्यांना सांगतोय की असं तुम्ही पण सरळ वास्तू करून घ्या आणि जे काही तुमच्यातल्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील. चंद्रशेखर गुरुजी आणि त्यांचे सर्व शिष्यांना आम्ही कोटी कोटी प्रणाम करते.